काका मला माफ करा, तुमच्यानंतर बोलतोय आणि प्लीज मी हात जोडून विनंती करतो की परत अशा ऑकवर्ड पोझिशनमध्ये मला टाकत जाऊ नका. आपण ज्येष्ठ आहे, पार्टीनं पक्षानं आमदारकीचा उमेदवार बदललाय, पण पार्टीचा नेता हे रश्मी बागलच आहे. पार्टीचे मार्गदर्शक हे घुमरे सरच आहेत. उद्या या सगळ्यांच्या आशीर्वादानं सहकार्यानं आमदार जरी झालो तर मी पार्टीचा कार्यकर्ताच आहे. नेते मार्गदर्शक तुम्हीच आहात. त्यामुळे प्रोटोकॉलप्रमाणे मी नंतर बोलणं योग्य नाही, तरी सुद्धा आपली दिलगिरी व्यक्त करतो. आता शेवटी उमेदवार म्हणून माझं मत मांडणं तर माझं कर्तव्य आहे, त्या दृष्टीनं बोलतो. आई कमला भवानीच्या छत्रछायेखाली असलेल्या करमाळ्यामध्ये होऊ घातलेल्या 2024च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी जे जमलोय, मी प्रथमतः संपूर्ण हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा, स्वराज्य ज्यांनी स्थापन केले ते छत्रपती शिवाजी महाराज, रणात जे एकही युद्ध हरले नाहीत, ज्यांच्याकडे पाहून आमच्यासारख्या युवकांनी आपले जीवनाची वाटचाल करावी, ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. समोर बसलेल्या तानाजीराजे तनपुरेला सुद्धा आणि व्यासपीठावर बसलेल्या आदरणीय घुमरे सरांना सुद्धा ज्या महापुरुषांनी समान अधिकार दिला नागरिकत्वाचा, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्या दाम्पत्याने शिक्षणाची गंगा भारत देशामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये वाहून महिला शिक्षण हे किती महत्वाचं आहे समाजाच्या प्रगतीसाठी. विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली आणि गतीविना शूद्र खचले, हे ज्यांचं ब्रीद वाक्य होतं ते महात्मा ज्योतिराव फुले, ज्योतिक्रांती सावित्रीमाई फुले, राजमाता अहिल्यादेवी होळकर, वारणेचा वाघ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, आदरणीय महापुरुष मौलाना आझाद, भारताचे तत्कालीन राष्ट्रपती आणि भारतामध्ये एक दृष्टिकोन घेऊन चालणारे नेतृत्व डॉक्टर APJ अब्दुल कलाम, या सर्वच महापुरुषांना मी उपस्थित सर्वांच्या वतीनं अभिवादन करतो. व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक आणि यंदा या निवडणुकीच्या परीक्षेमध्ये विधानसभेत सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न टाकणारे, अभ्यास केला रश्मी बागलांचा आणि प्रश्न पडला दिग्विजय बागलाचा, ही शक्कल लढवणारे आदरणीय विलासरावजी घुमरे सर, आमचे पितृतुल्य आदरणीय काजी सर, आमचे आदरणीय अण्णा, आदरणीय बेवकन मेंबर दीपकजी चव्हाण, आदरणीय कुंभार साहेब, बाळासाहेबजी मोठे, आदरणीय अध्यक्ष बनगे काका, आमचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष, आमचे ज्येष्ठ सहकारी आदरणीय महेशदादा चिवटे, आदरणीय रमेश अण्णा कांबळे, RPIचे जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय अर्जुनरावजी गाडे, माझे सहकारी नगरसेवक आदरणीय सचिनजी गोलप, मकाईचे संचालक आदरणीय अमोलबा यादव, आदरणीय उपाध्यक्ष कानगुडे साहेब, आदरणीय शिलवंत साहेब. आता व्यासपीठावर बरीच मान्यवर उपलब्ध आहेत, बसलेली आहेत. आदरणीय प्रियंकाताई, आदरणीय कांबळेताई,
आणि व्यासपीठावरचे सर्वच मान्यवर आदरणीय दत्ता वस्ताद, आदरणीय बाळू काका, नामदेवरावजी जगताप साहेबांचे चिरंजीव आदरणीय राहुल भैया जगताप, आदरणीय प्रकाश भाऊ झिंजाडे, आमचे चेअरमन साहेब आदरणीय दिनेश दादा भांडवलकर, ज्यांनी मोठ्या मनानं माझ्यासारख्या युवा उमेदवाराला पाठिंबा देत त्यांचं पाठबळ माझ्या पाठीशी उभा केलं, ज्यांनी आता नुकताच पाठिंबा दर्शवला ते माझे युवा सहकारी गणेशजी अभिमान बानवसे, त्यांचे सगळे कार्यकर्ते अण्णासाहेबजी चौरे, गणेश हरिदास बानवसे, सुनील बानवसे, श्रीनिवास पनाळकर, अप्पासाहेब सातव, सुनील सातव, समाधान सातव, बालाजी शिंदे, अशोक बानवसे, बाबूराव बानवसे, नानासाहेब जाधव, इथं ज्यांनी बागल गटावर माझ्यासारख्या युवकावर विश्वास ठेवून प्रवेश केला, आदरणीय रश्मी देवींच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, ते माझे सर्वच सहकारी, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर, समोर बसलेले मायबाप जनता, ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ ग्रामस्थ, माता भगिनी, युवा सहकारी, व्यापारी मित्र, पत्रकार मित्र, माझ्या परिवारावर आणि शिवसेनेवर अतोनात प्रेम करणारे सर्वच शुभचिंतक, हितचिंतक, वेळ परत अपुरा पडू नये म्हणून मी सुरुवातीलाच आपल्या सर्वांना विनंती करतो की येत्या 20 तारखेला मतदानाचा दिवस असणार आहे. 20 तारखेला ज्या वेळेला आपण सर्वजण मतदान करायला जाताल त्यावेळेला बॅलेट मशीनवर पहिलंच नाव तुमच्या डिगामामांचा मुलगा म्हणून तुमचा मुलगा, तुमचा भाऊ, पहिल्या क्रमांकावरचं नाव दिग्विजय दिगंबरराव बागल या शेजारचं महायुतीचं शिवसेनेचं धनुष्यबाणाचं चिन्ह असेल. त्या चिन्हा शेजारचं बटन दाबून तुम्ही सर्वांनी 5 वर्ष तुमच्या सर्वांचं काम करण्याची, तुमच्या सगळ्यांचं प्रामाणिकपणे साल धरण्याची आणि तुमच्या सर्वांची प्रामाणिकपणे सेवा करण्याची संधी आपण सर्वजण माझ्यासारख्या युवकाला देताल ही विनंती करतो. आणि करमाळा मतदारसंघाच्या इतिहासातला सर्वात युवा आमदार होण्याचा मान, बहुमान आपण सर्वजण मला देताल आपल्या मतारूपी ही विनंती आपल्या सगळ्यांना करतो. बरेच मान्यवरांनी बऱ्याचशा मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे. माझ्यासारखा एखादा युवक या मोठ्या निवडणुकीला सामोरे जात असताना टीका टिप्पणी करणं हे माझा आजचा अजेंडा नाही, या निवडणुकीचा अजेंडा नाही. पाहिलं गेलं तर तुल्यबळ उमेदवार 2 आहेत अजून, पण या दोघांचं राजकीय आयुष्य जेवढं आहे तेवढं माझं वय. माझे दुधाचे दात पडले नव्हते त्यावेळेला हे जिल्हा परिषद सदस्य झाले, सभापती झाले. त्यामुळे मला यांच्यावर टीका करायची माझी पात्रता नाही. मला आज मतदान जे मागायचं आहे ते मला पॉइंट ऑफ व्ह्यूवर मागायचंय. माझा दृष्टिकोन काय आहे, मला करमाळा मतदारसंघाची सेवा कशा पद्धतीने करायची आणि हा युवक करमाळा मतदारसंघासाठी काय योगदान देऊ शकतो, या भागातला प्रश्न विधानसभेमध्ये कशा पद्धतीनं आणि कशासाठी मांडू शकतो, हा मुद्दा मला आपल्या सर्वांपुढे मांडायचा. ते मांडत असताना देखील मी बंधूंनो जातीपातीच्या धर्माच्या आधारे मतदान मागणारा कार्यकर्ता नाही. या महाराष्ट्रामध्ये जे आपण राहतो या महाराष्ट्राला संस्कार छत्रपती शिवाजी महाराजांचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आपण जे संबोधतो ते सगळ्यात मोठं वाक्य म्हणजे बहुजन प्रतिपालक. बहुजन प्रतिपालक महाराजाचे संस्कार आपल्या सगळ्यांवर आहेत. त्याला अनुसरून मला सगळ्यांना विनंती करायचंय की माझ्या वडिलांचं नेतृत्व, या नेतृत्वाला आपण सर्वांनी जे हातभार लावला, जे 18 पगड जातीनं सर्व धर्मांनी
12 बलुतेदारांनी, बहुजनांनी माझ्या वडिलांचं नेतृत्व मोठं केलं. माझ्या वडिलांना आमदार म्हणून काम करण्याची सेवा दिली. तुमच्या आधारावर माझे मंत्री झाले. आणि त्यांच्या पुण्याईवर महेश दादा तुम्ही म्हणत होते की माझं नशीब बळवंत आहे, पण माझ्या नशिबापेक्षा सुद्धा जे नाव माझ्या नावात घेऊन चालतोय ती पुण्याई कधी वाया जाणार नाही. ते म्हणजे दिगंबरराव बागल. आज सुद्धा मामा वरून बघत असतील की माझा पिण्या इथं करमाळ्यामध्ये भाषण करतोय. ज्या पोराला मामांनी 10वीत शाळेला सोडवायला आले आणि दुसऱ्या दिवशी मला दिसले नाही, ते मामा आज मला वरून बघत असतील की माझा पोरगा आमदार केला होता. आणि करमाळा तालुक्याच्या इतिहासात माझ्या वडिलाची सावली जरी कुणावर जर पडली असेल, कुणी सानिध्यात त्यांच्या आलं असेल, कुणाचं काम त्यांनी केलं असेल, कुणावर त्यांचा उपकार असेल, अशा प्रत्येक माणसाच्या स्वप्नामध्ये या आठवड्यात मामा येणार आहेत आणि प्रत्येकाला सांगणार आहेत की माझा पोरगा उभा आहे, त्याच्या पाठीशी तुम्ही राहा. पण बंधूंनो, मी डिगा मामाचा पोरगा आहे म्हणून कधीपर्यंत मतं मागू? आतापर्यंत रश्मी दिदींनी, घुमरे सरांनी, माझ्या आईनं नाव टिकवलंय आणि डिगा मामांचं एक शेवटचं मत द्यायचं राहिलंय तालुक्याला. डिगा मामाच्या बायकोला मतदान दिलेलं आहे तालुक्याने, डिगा मामांच्या मुलीला मत दिलेले आहेत तालुक्याने. एक शेवटचं मत डिगा मामाच्या पोराला अजून तालुक्याने मतदान केलं नाही. ही शेवटचं मत म्हणून द्या. इथून पुढे डिगा मामाचा पोरगा म्हणून मला दारात उभा करायचं नाही, तर दिग्विजय दिगंबरराव बागल म्हणून मला दारात उभा करायचं. ज्या वेळेला मी माझं कर्तृत्व सिद्ध करेल, ज्या वेळेला मी माझ्या तालुक्यासाठी, माझ्या मतदारसंघासाठी माझं कार्य दाखवून देईल, मी माझं काम दाखवेल, तिथून पुढे म्हणायचं की ह्या पोरांनी, ज्या वेळेला मला आज म्हणतात की डिगा मामाचा पोरगा आहे, उद्या ज्या वेळेला मला मुंबईत आपण सर्वजण बघताल आणि म्हणताल की ह्या पोराचा बाप दिगंबरराव बागल होता, त्यावेळेला माझं देणं माझ्या वडिलांना सुरू झालं म्हणाल मी. आणि मला माझं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी द्या, मला काम करण्याची संधी द्या. मी तुम्हाला ना पैसे मागतोय, ना वर्गणी मागतोय, ना तुमचा उतारा मागतोय बोजा चढवण्यासाठी, ना तुमच्याकडून जमीन मागतोय, एखादा प्लॉट सुद्धा मागत नाही. मी एखादा मोबाईल मागत नाही, मी बायबाईकडनं पान मागत नाही, मी इथनं मोबाईलचं कव्हर मागत नाही. मी तुम्हाला फक्त मागतोय तर काय मागतोय, तुमचं एक मत द्या. मत कशासाठी द्या, तर मला माझं कर्तृत्व सिद्ध करायला मत द्या. मला सिद्ध करू द्या की दिगंबरराव बागल नाव चालवायची माझी पात्रता आहे, हा डिगा मामाचा पोरगा आहे, हे मला माझ्या रक्तात, माझ्या धमन्यातलं रक्त सिद्ध करण्याची वेळ मला द्या. माझी DNA टेस्ट ही माझं काम आहे. आणि ज्या वेळेला म्हणतील की पोरांनी वाढवलं, वडिलांनी वाढवलं, वडिलांनी निर्माण केलं, पण पोरांनी टिकवलं आणि पुढं वाढवलं, त्यावेळेला माझी DNA टेस्ट सफल होणार आहे आणि दिगंबरराव बागल नाव चालवायची माझी पात्रता ठरणार आहे. माझा करमाळा तालुका, करमाळा मतदारसंघ अजून सुद्धा माझ्या बहिणीनं सांगितल्याप्रमाणे, प्रियंकाताईनं, पाणी, रस्ता, वीज यामध्येच गुरफटलेला आहे. मला तालुक्याविषयी न बोलता, माझा तालुका ज्या प्रश्नांमध्ये होरपळतोय, नाही करत मीटिंग, मी मतदान मागायला आलोय, विकासाच्या मुद्द्यावर मागायला आलोय, काम करायच्या संधीवर मागायला आलोय. मला दुसऱ्यावर बोलून वेळ कमी आहे, वेळ वायपट घालवायचा सुद्धा नाही. दादांना घेऊन जावं वाटलंच तोपर्यंत तात्पुरतं.
नाना जरा बंधूंना चहा पाजा जरा पुढं. माझा तालुका, माझा मतदारसंघ, माझं शहर तरी कसं म्हणायचं करमाळ्याला? आपण शहरात राहत नाहीत, आपण भ्रमात राहतो, भ्रमात. तुम्ही शहर पाहिलंय ना प्रत्येकाने? शहर काय असतं हे भ्रम आहे, हे शहर नाही. करमाळा भ्रम आहे. तुमचा माझा गैरसमज आहे, अण्णांच्या भाषेतला गोड गैरसमज आहे की आपण एका शहरात राहतो. हे एक मोठं खेड आहे, हे शहर नाही. हे मोठं खेड आहे. इथल्या नगरपालिकेत जरी जायचं म्हणलं तर मला केमच्या नगरपालिकेत ग्रामपंचायतीत चालल्यासारखं होतं. कुर्डुवाडी शहराच्या नगरपालिकेत जायचं म्हणलं तर मला कुर्डूच्या ग्रामपंचायतीत चालल्यासारखं वाटतं. या माझ्या मतदारसंघातल्या दोन्ही शहरांची अवस्था काय? माझ्या दोन्ही शहरांची मला प्रगती करायची. आज करमाळा शहरामध्ये पाणी 5-5 दिवसाला येत आहे. माझी माता भगिनी डोक्यावर हंडा घेऊन आज काम करते. पाणी वाचून वाचून ग्रामीण भागातली पद्धत आहे. येताना पायावर तांब्यावर गावांना पाणी वाचतात आणि ओवाळतात. मी सिद्धार्थ नगर मध्ये परवा ज्या वेळेला होतो 10 बहिणींनी मला सांगितलं, भैया आज पायावर पाणी न वाचता तुला ओवाळते. उद्या तू आमदार झाल्यानंतर निदान आम्हाला रोज पाणी येईल ह्याची व्यवस्था कर. ह्याच्यासाठी मला आमदार व्हायचं. आज माझ्या शहरामध्ये सुशिक्षित बेरोजगार जो बसलाय यांच्या हाताला काम देण्यासाठी आणि जी पुजायला ठेवलेली जी MIDC आहे ती कार्यान्वित करण्यासाठी, मामींच्या काळात MIDCचं काम पूर्ण झालं, वॉल कंपाऊंड झालं, प्लॉट पडले, लाईट लागली, रस्ते झाले, पाण्याची तरतूद देखील झाली. पण 10 वर्षात ना एखादा प्लॉट विकला गेला, ना एखाद्या उद्योजकाला प्रोत्साहन दिलं गेलं की तुम्ही तिथं जावा, एखादा व्यवसाय सुरू करा, एखादा कारखाना टाका. साध्या उदबत्तीचा, मेणबत्तीचा सुद्धा कारखाना त्या शहरामध्ये टाकता आला नाही, त्या MIDC मध्ये बसवता आला नाही. आज सरांना जरी तुम्ही सांगितलं असतं की सर एखादा व्यवसाय टाका, त्यांनी त्यांच्या बदलापूरच्या मित्रांनी आज म्हणाल तशी फॅक्टरी तिथं टाकली असते. सरांना जर हक्काने सांगितलं असतं की सर एखादा व्यवसाय टाका, त्या पवार साहेबांनी पोफळजला कारखाना टाकण्याऐवजी MIDC टाकला असता. माझ्या शहरातली करमाळ्याची 4 पोरं तिथं कामाला लागली असते. मला पण या बाबतीत मुख्यमंत्री महोदयांनी शब्द दिलाय की दिग्विजय तू घाबरायचं कारण नाही. देवेंद्र फडणवीस साहेबांनी शब्द दिलाय तू फक्त नेतृत्व कर, तुला पाठबळ आम्ही द्यायला खंबीर आहोत. त्यातल्या त्यात मुख्यमंत्री महोदयांनी तर सांगितलंय, महेश दादा तुमच्या साक्षीनं सांगितलं, ठाण्यातलं कुठलंही मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्याच्यावर तू बोर्ड दाखवायचं आणि त्याची शाखा मी करमाळ्यामध्ये देणार. किमान 500 ते 700 मुलं करमाळा तालुक्यातली, करमाळा शहरातली तिथे कामाला लागतील. आज मुलांना मुंबई पुण्याला जाऊन काम करण्याचे दिवस आहे. यांनी काम इथंच केलं पाहिजे. यांच्या कामाचा उपयोग माझ्या करमाळा तालुक्याच्या, करमाळा मतदारसंघाच्या विकासासाठी झाला पाहिजे. त्यांनी कमवलेला रुपयाना रुपया पायाना पायी याच बाजारपेठेमध्ये खर्च झाली पाहिजे. यानं आपलं राहणीमान उंचवणार आहे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग उंचवणार आहे. यानं आपला पर कॅपिटा इन्कम वाढणार आहे, म्हणजे दर डोई उत्पन्न वाढणार आहे. आपण सगळेजण राहतोय शहरात नाही, आपण राहतोय डबक्यात. मतदारसंघात जे राहतोय आपण एका डबक्यात राहतोय. जसं म्हणतात ना, बेडकाला विश्वजी वाटतं ती त्याचा डबकाच वाटतो, त्या पद्धतीने आपली वाटचाल सुरू आहे सध्या. करमाळा मतदारसंघाला वाटतंय की आपला विकास भरपूर होतोय. विकास तरी कसा होतोय? एखाद्या वस्तीवर सभामंडप जर दिलं तर हा विकास आहे, हा विकासाचा भाग आहे, हा विकास नाही. वस्तीवर सेपरेट पाणी पुरवठ्याची व्यवस्था केली तर फार मोठा विकास झाला. त्याच्यासाठी आमदार पाणी नारळ फोडायला जातात. अहो ते ग्रामपंचायत सदस्याचं काम आहे, ते एका सरपंचाचं काम आहे, ते एका पंचायत समिती सदस्याचं काम आहे. वस्ती पोच रस्ता तुम्ही करता ते एका जिल्हा परिषद सदस्याचं काम आहे. आमदाराचं काम काय? DPDCतून तुम्ही
डीपी बसवला म्हणून त्याचं नारळ फोडायला जाता. तुम्ही वायरमन आहे, आमदार आहे का वायरमन आहे? डीपीचा नारळ फोडायला जातोय बिचारा. अहो, तुमचा मूळ हेतू काय असला पाहिजे? तुमची जबाबदारी, युअर राईट अँड युअर ड्युटी, तुमची जबाबदारी आणि तुमचं कर्तव्य काय? माझ्या मतदारसंघात आरोग्यासाठी काय व्यवस्था आहे? माझ्या बहिणीने सांगितलं आता, सिझेरियन पेशंट, सिझरचं जर पेशंट असेल, सिरियस जर असेल, तर तिची डिलिव्हरी करमाळ्यामध्ये करायला एखादा डॉक्टर हात लावायला सुद्धा धजवत नाही का? ऑपरेशन एखाद्या एमडी डॉक्टरनी किंवा चांगल्या डॉक्टरनी, करमाळ्यात डॉक्टर तसे सगळे हुशार आहेत, चांगले आहेत, प्रत्येक जण सुज्ञ आहे. झिरो बल्ब खाली जरी यांनी ऑपरेशन करून एखादं बाळाची डिलिव्हरी करायची म्हणलं, तर ते बाळ आणि आई एखाद्या आयसीयूत ऍडमिट करायला, आयसीयू साधन आहे आपल्या करमाळा शहरात, एखादा साधा आयसीयू नाही, ऑक्सिजनचं व्हेंटिलेटरचं बेड नाही करमाळ्यात. तेवढ्यासाठी भिगवण गाठावं लागतंय, अकलूज गाठावं लागतंय, बार्शी गाठावं लागते, नगरला जावं लागतंय का? आज करमाळ्याचे आरोग्य कुठपर्यंत सीमित आहे? करमाळ्यामध्ये रक्त तपासणी, एक्सरे आणि ईसीजी, हे 3 गोष्टी पुरतच करमाळ्याचं आरोग्य राहील. ईसीजीच्या वर, ईसीजीत एखादी जरी रेश वर खाली दिसली, डॉक्टर सरळ म्हणतो, ए भैया माझ्याकडून होणार नाही, जा नगरला. रक्त तपासल्यानंतर 1-2 जरी पॉइंटनी ब्लड शुगर वाढली, तर डॉक्टर म्हणतो भैया जा आपलं. फक्त ऑक्सिमीटर लावून आपल्या करमाळ्यामध्ये आज उपचार चालू आहे. हा दर्जा उंचवला पाहिजे, कारण की डॉक्टर आपले तेवढे तज्ज्ञ आहेत या करमाळ्यात, यांना ही सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. एक मल्टी स्पेशलिस्ट हॉस्पिटल जे कॉटेजचं बांधकाम चालू आहे, तिथं अजून सुसज्ज टीम पाहिजे, डॉक्टरांची चांगला स्टाफ पाहिजे, तिथं परिचार पाहिजेत, नर्स पाहिजेत, वॉर्ड बॉय पाहिजेत, चांगली डॉक्टरची टीम पाहिजे. दाताच्या दुखण्यापासून हार्ट अटॅक पर्यंत, घोट्याच्या फ्रॅक्चर पासून मेंदूपर्यंत प्रत्येक अवयवाचा उपचार माझ्या करमाळा शहरामध्ये झाला पाहिजे. घरात एखाद्याचा वडील जर आजारी पडला, तर पोराची धांदल उडती, मी माझ्या वडिलाला कुठे नेऊ, काय करावं? पळत पळत बिचारा कुठून तर ऍम्ब्युलन्स करायला जातो. महेश दादा तुमच्यासारखे कार्यकर्ते म्हणून ठीक आहे, मुख्यमंत्री साहेबांचं एवढं मोठं काम कानगुडे, तुम्ही ऍम्ब्युलन्स चालवता म्हणून ठीक आहे, नाहीतर ऍम्ब्युलन्सची सुद्धा व्यवस्था नव्हती 5 वर्षापूर्वीपर्यंत. ह्या अलीकडच्या 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या कालावधीत हे आपल्याला सहजपणे उपलब्ध व्हायला लागले. हे आरोग्यासाठी मला आमदार व्हायचंय, आरोग्याचा दर्जा उंचवण्यासाठी मला आमदार व्हायचंय. शिक्षणाची काय अवस्था आहे? शिक्षणाची अवस्था काय? 10वी पर्यंत बळबळ शिक्षण ढकलतो पोरगा, 11वी 12वी सर तुम्ही असल्यामुळं किंवा BA करणारा जर या शिक्षणात इंटरेस्ट नसतो, तर पोरगा आपल्या YCM कॉलेजला शिकतो. जर त्याला उच्च शिक्षण घ्यायचं झालं, का माझ्या करमाळ्यामध्ये एखादा लॉयर होत नाही? का MBBSचं कोण शिक्षण घेत नाही? का ऍग्री BSc ऍग्री करमाळ्यामध्ये होत नाही? का एखादा सिव्हिल इंजिनियर, मेकॅनिकल इंजिनियर करमाळ्यामध्ये होत नाही? माझ्या बंधूंना हात बळकट करा, शासनाकडे विनंती करेल. काय ह्यात माझ्यासारख्यानी किंवा तुमच्यासारख्यानी हातभार लावायची सुद्धा गरज नाही. शासन हे देतंय. एखाद्या मेडिकल कॉलेजची विनंती आपण करू शकतो, एखाद्या ऍग्री कॉलेजची विनंती करू शकतो, इंजिनिअरिंग कॉलेजची विनंती करू शकतो. का प्रत्येक पोराला लॉ शिकायचं म्हणलं तर शाहू कॉलेजेस गाठावं लागतं? तसं कॉलेज आपल्या करमाळा शहरात सुद्धा होऊ शकतं. या सगळ्या प्रश्नांसाठी मला आमदार व्हायचंय. आणि बंधनो, विश्वास, या पोरावर विश्वास ठेवा. रेटेवाडी उपसा सिंचन योजनेचा करमाळ्यामध्ये उपयोग होणार नाही, त्यामुळे मी निश्चितपणे बोलले, त्याच्यावर बोलत आलोय. पण मला आज बोलायचंय, खास करमाळा शहरासाठी बोलायचं, मला माफ करा. विश्वास ठेवा. करमाळ्यामध्ये येताना करमाळ्याचा दर्जा जो उंचवला ना,
हे करमाळ्याला शहराचं जे स्वरूप आलंय फक्त प्लॉटचे रेट वाढलेत म्हणून आलंय, बाकी काही नाही. बायपास झाला, तो बायपास विनोदभाई कुठल्या साली झाला, कुणी केला? MIDC झाली कुठल्या साली झाली, कधी कार्यान्वित झाली? त्याच्या पुढं आपला विकास काय झालाय? फक्त प्लॉटचे रेट वाढलेत एवढाच विकास झालाय. ह्या करमाळा शहराला विकास बघायचं जर झालं तर एखादा पार्सल ठेवावं लागेल, मुलाचं नाव विकास ठेवावं लागेल, तेवढाच विकास बघावा लागेल. ही माझ्या करमाळा शहराची अवस्था झाली. मला टीका कुणावर करायची नाही, मी वैयक्तिक कुणावर बोलत नाही, मी फरक दाखवून देतो. एका लोकप्रतिनिधीचे कर्तव्य काय असतात. एकदा आमदार म्हणून तुमचं काम करण्याची संधी या पोराला द्या. विश्वास ठेवून या पोराला आमदार होण्याची संधी द्या. मतदान मला देणार आहे तुम्ही, पण आमदार तुम्ही होणार आहेत. तिथं असलेला माने कोर्टीकर की दीपक माने आमदार होणार आहे, समोर बसलेला बजरंग पाटील आमदार होणार आहे, इथं बसलेला फैयाज शेख आमदार होणार आहे, इथं बसलेला दिनेश मेहर आमदार होणार आहे, ती रामभाऊ हाके आमदार होणार आहे, हे अंगद देवकते आमदार होणार आहे, इथं बसलेला अर्जुनराव गाडे आमदार होणार आहे, तिथं बसलेला डॉक्टर रोकडे आमदार होणार आहे, रवी शेळके आमदार होणार आहे. आमदार जनतेला व्हायचं असेल तर मतदान दिग्विजयला द्या. एखाद्या आमदाराच्या दारात जाताना भीती वाटती, दत्तोबा बोलावं का नाही. एखाद्या आमदाराकडे जाताना एखाद्या नंदी सोबत न्यावा लागतो, त्या नंदीनं तिथं नैवेद्य चढवावा लागतो, मग ती प्रार्थना तिथं मांडावी लागते आणि मग तो देव आपल्याला पावतो. त्यात पण काम झालं तर झालं, गाजराची पुंगी वाजली तर वाजली, नाहीतर मोडून खाल्ली. ह्याच्या पुढे टीका नाही होत माझ्याकडे, टीका नाही, मी नाव कोणाचं घेतलं नाही. आता तुम्हीच तुमच्या मनाला ओळखा ही दिग्विजयची चूक आहे का कुणाची चूक आहे. पण बागलाचं एक सांगतो, ह्या सगळ्या नेत्यांमध्ये मला माफ करा, पण लोकनेते दिगंबररावजी बागल मामांचे, माजी आमदार श्यामलताई दिगंबरराव बागलांचे संस्कार आहेत, आदरणीय गुमरे सरांचे संस्कार आहेत आमच्यावर. एखादी माई माऊली जर बागलाच्या दारात आली तर आत पाऊल टाकताना एका मनाची सुद्धा, एका क्षणाची सुद्धा भीती तिला वाटत नाही की आतमध्ये पाऊल टाकू का नको. एखादा गोर गरीब जर लेपाट उडून जर आला, पारधी समाजाचा माझा जर सोयरा जरी आला तिथं, तर त्याला मनात शंका येत नाही की मी दिग्विजयाला भेटून माझं काम सांगू का नको. सत्ता नव्हती तरी सुद्धा येत होते दारात, सेवा प्रामाणिकपणे करत होतो. शेवटी ढिगामामाचा पोरगा आहे, आऊत हाणायचं काम तर मला करावंच लागणार आहे. पण ह्या खोंडाने सुद्धा बिगर सालाचं आऊत कवर हाणायचं, ह्या खोंडाने कवर बिगर सालाचं आऊत हाणायचं. नुसतं दुखताय, लावा की नांगरात सरळ करताय का नाही बघायला, बघा तरी. काय नाही जमलं खांदा बदला, नाही जमलं खांदा बदला, त्याला काय एवढं. एकदा म्हणून तर बघा ह्या खोंडाचा खांदा कसा येते. आणि स्मरण सांगतो दिगंबरराव बागलांना, नाही परत एकदा ह्या करमाळा तालुक्याला दिगंबरराव बागलांचा अवतार दाखवला तर मिशी परत उगू देणार नाही. मला करमाळा शहरामध्ये, अरे ज्या छत्रपतीच्या नावावर आपण जगतोय त्या छत्रपतीचा साधा पुतळा उभा होय ना आपल्याच्यानी, ह्या प्रश्नाकडे मला गांभीर्याने लक्ष द्यायचं आहे. माझा करमाळा शहर, करमाळा तालुका, करमाळा मतदारसंघ सलोख्यानं राहणारा शहर आहे, सलोख्यानं राहणारा मतदारसंघ आहे. पुतळा व्हावा याच्यासाठी पहिली सही ही आमच्या कुरेशीची होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा व्हावा भवानी नाक्यावर, ही कुरेशी नावाची सही होती पहिली. हा सलोखा आहे माझ्या करमाळ्याचा. आणि अजून आपल्या लोकप्रतिनिधीला हा साधा प्रश्न सुटाना,
अजून आपली त्यात एकी होईना. श्रेय राजपूत साहेब, कुंभार साहेब कुणाला का भेटना. कोंबडा कुणाचा का हरडना. बांग होणं महत्वाचं. आपलं कोंबडा कुणाचा का बांग द्यायना. सकाळ होणं महत्वाचं. बंधूंनो, आता ती वेळ आली. हा सुशिक्षित पोरगा, हा तुमच्या डिगामामाचा पोरगा तुमचं नेतृत्व करायला तयार आहे का नाही. हा निदान वेळ देतोय, सुखादुःखात सामील होतोय. एखाद्या गावातून जाताना तेवढी तर नैतिकता पाळतोय. काच खाली असती माझी, इसीत बसायची आम्हाला सुद्धा सवय थोडीफार, पण काच खाली करतो. काही 2-4 लिटर डिझेल जास्त लागले तर घुमरे सर आहेतच मला. पण ज्या वेळेला ह्या मायबाप जनतेचा विसर ह्या दिग्विजयाला पडेल, ह्या दिग्विजयाला शून्य व्हायची वेळ लागणार नाही. कारण की जनता आहे तर नेता आहे, नेत्यामुळे जनता नाही. ही तुम्ही आहात म्हणून आम्ही. तुम्ही यंदा निवडताय, आमदार निवडताय, झालं उरकतो शेवटच. तुम्ही निवडताय, आमदार निवडताय, राजा निवडत नाही. राजा हा मतदार आहे, आमदार हा जनसेवक आहे. आणि जनसेवक तुमचा निवडून देण्यासाठी धनुष्यबाणावर पहिलंच बटन दाबून तुम्ही सर्वजण मला कामाची संधी देताल ही विनंती करतो. थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.